गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत रव्याचे मोदक. तर इथे बघा आमचा गणपती बाप्पा बसलेला आहे. आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 4-5 चमचे तूप टाकणार आहे आणि तूप आपलं छान असं गरम झालं की त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकणार आहे आणि तेवढ्यामध्ये भरपूर असे मोदक बनवून तयार होतात. आणि आता आपला हा रवा छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे. आता गौरी पण आहेत माझ्या इथे, कोणाच्या इथे आहेत कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी त्याची देखील तुम्हाला व्हिडिओ टाकेन. आता इथे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये, काजू, बदाम आणि पिस्ता, ते देखील थोडंसं भाजून घ्यायचं. त्यानंतर इथं खोबऱ्याचा खीस टाकलेला आहे, तो थोडासा घेतला होता मी, एक 4-5 चमचे. तर तो देखील मी इथे छान मस्त असा भाजून घेणार आहे. तो भाजला की त्यामध्ये आपण थोडीशी दूध पावडर टाकलेली आहे. दूध पावडरने काय होतं की चव छान येते आणि दूध टाकायची गरज पडत नाही. आता ते छान भाजलं की त्यामध्ये मी इथे एक 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते छान असं मस्त शिजून घ्यायचं आहे. आता ह्याला वाटलंच तर तुम्ही वाफ देऊन घ्या. आता इथे मी पिठी साखर घातलेली आहे, म्हणजे साखरमध्ये विलायची बारीक करून घातलेली आहे. आता हे मस्त असं आटून द्यायचं आहे, छान हलवत राहायचं, वाफेवर ठेवायचं आणि बघा छान असे मोदक बनवून तयार होतात. खायला देखील खूप टेस्टी लागतात. आता इथे मी थंड करण्यासाठी ठेवलं होतं अगोदरच. आता इथे थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा आणि आपलं हे सारण जे आहे ते आपण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. खूप छान दिसतात देखील मोदक, खूप छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आता अजून भरपूर दिवस आहेत गणपती बाप्पा जाण्यासाठी. एकदा तरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. आता ह्याच्या अगोदर मी 2 व्हिडिओ अपलोड केले होते. ते म्हणजे की एक ओरिओ बिस्किटचा होता आणि दुसरा होता ते आपले तळणीचे मोदक होते गव्हाच्या पिठापासून. तर आज म्हणलं चला आपले एक रेसिपी पण होईल आणि आपण हे रव्याचे मोदक बनवून आपण तयार करूयात. तर कसे वाटले तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता गौरी गणपतीचे देखील तुम्हाला नाही का करंजा वगैरे बनवायच्या असतील तर ते देखील मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची देखील रेसिपी टाकणार आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.